हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी। आम्ही दाखवतो फक्त सत्य। या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर। पिग्मी एजंटांच्या कमिशनवरून सहकार क्षेत्रात खळबळ। तुमसरात काम बंद आंदोलनाने पतसंस्थांचे व्यवहार ठप्प। सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य यांनी दैनिक बचत प्रतिनिधींच्या पिग्मी एजंट कमिशनवर 2.5% मर्यादा लादल्याच्या निर्णयाविरोधात तुमसर येथे महाराष्ट्र राज्य पतसंस्था अभिकर्ता संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आज एक दिवसीय धरणे व कामबंद आंदोलन पुकारले, ज्यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाध्यक्ष अनिल कारेमोरे यांच्या नेतृत्वात शेकडो महिला व पुरुष अभिकर्त्यांनी सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर जमून शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला। महागाई, इंधन दरवाढ आणि वाढता प्रवास खर्च लक्षात घेता कमिशन 2.5% मर्यादित करणे म्हणजे हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा आणण्यासारखे असल्याचे सांगत पूर्ववत किमान 4% कमिशन देण्याची आणि पतसंस्थांना कमिशन निश्चितीचे स्वायत्त अधिकार पुन्हा बहाल करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली। या आंदोलनामुळे पतसंस्थांचे दैनंदिन व्यवहार आणि कोट्यवधी रुपयांचे ठेव संकलन विस्कळीत झाल्याने सहकार क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून विविध राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। दरम्यान सहाय्यक निबंधक प्रमोद हुमणे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली असली तरी येत्या 12 जून 2026 रोजी पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा सज्जड इशारा अनिल कारेमोरे यांनी दिला आहे। CV9 मराठीकरिता अमृतलाल चरडे, मुख्य संपादक, तुमसर। आम्ही अनेक संस्थांमध्ये अभिकर्ते म्हणून काम करत आहेत। आमचे सगळे अभिकर्ते आणि अनेक वर्षापासून काम करत आहेत, परंतु या अभिकर्त्यांना 4%, 3.5% शासनच्या जी संस्था आहे ती संस्था आम्हाला 4% पर्यंत कमिशन देऊन आमच्याकडून नित्यनिधी गोळा करते आणि त्याच्यावर आम्हाला 4% कमिशन देते। परंतु यावर महाराष्ट्र शासनाच्या नियामक आयोग बसवून त्यांनी या 4% वरून आम्हाला 2.50% म्हणजे 2.5% देण्याचा आदेश नियामक आयोगाने पतसंस्थांच्या उपविभागीय निबंधक ऑफिसांना पाठवून आमच्यावर हा एक प्रकारचा उपासमारीचा वेळ आणून ह्या ज्या संस्था आमच्या मार्फत चालू आहेत त्या बंद करण्याचा डाव सरकारने आखला आहे आणि तो हा डाव आम्ही हाणून पाडण्यासाठी आज या तालुका पतसंस्था अभिकर्ता संघटनेच्या वतीने इथे आज आम्ही आंदोलन केलं आहे आणि आज एक दिवसाचा सांकेतिक धरणा हा पहिला आंदोलन आहे। जर शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन जर आम्हाला पूर्ववत 4% कमिशन केलं नाही तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याची आमच्या संघटनेची तयारी आहे। या बाबतीमध्ये तुमसर तालुक्यातील जे तालुका स्तरावर ज्या संस्था आहेत पतसंस्था त्यांचं त्या सर्व अभिकर्त्यांचं निवेदन यापूर्वी माझ्याकडे प्राप्त झालेलं होतं। सदरचं निवेदन हे मी त्या सत्वर कारवाई होण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात सादर केलेलं आहे। तत्पूर्वी 5 दिवसापूर्वी मला परत जे तालुक्यातील अभिकर्ते आहेत त्यांचं परत एक पत्र प्राप्त झालं की दिनांक 5 जून 2026 शुक्रवारला सकाळी 10 वाजल्यापासून या कार्यालयासमोर आम्ही या बाबतीमध्ये धरणे आंदोलन करणार आहोत। या बाबतीमध्ये आपण सांगू इच्छितो की माननीय सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं 30 मार्च 2026 जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकानुसार अभिकर्त्याचे कमिशन हे 4% वरनं 2.5% करण्यात आलेलं आहे। आज जो माझ्या कार्यालयासमोर अभिकर्त्याने जो हे घेतलेलं आहे धरणे आंदोलन, या बाबतीत मी एवढं सांगू इच्छितो की सदरची बाबी शासन स्तरावरील आहे, धोरणात्मक निर्णय आहे। यांचं जे काही निवेदन मला आज जे प्राप्त होईल त्यावर सत्वर कारवाई होण्याच्या दृष्टीने, सकारात्मक कारवाई होण्याच्या दृष्टीने मी त्यांचं निवेदन वरिष्ठ कार्यालयात सादर करतो।